तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून जुलै 2024 मध्ये सुरू झालेली होती आणि आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापर्यंत 19 हप्ते पूर्ण आलेले आहे. 19 हप्ते पूर्ण या ठिकाणी आलेले आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना. पण या ठिकाणी बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की योजना सुरू झाली तेव्हापासून अजूनही त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. योजनेमध्ये फॉर्म भरला, योजनेमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला, तरी पण एकही रुपया त्यांना या ठिकाणी मिळालेला नाही. आणि बघा, यापैकी आणखी अशा काही बहिणी आहे की अचानकच मधातच त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. अचानकच हप्ते बंद झालेले आहेत. तर त्यामागे केवायसीचं रिझन सुद्धा आहे. पण केवायसी जर ऍक्टिव्हेट असेल, केवायसी बरोबर केली असेल, केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये पण नाव नाही, तरी पण मग पैसे का येत नाही? एकही रुपया आला नाही किंवा मधातच पैसे बंद झाले, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुराव्यासहित मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. हा प्रॉब्लेम सुद्धा तुमच्यासोबत झालेला असू शकतो, त्यामुळे टेक्निकल माहिती घेणे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून मी तुमच्यासमोर जो आहे तो अर्ज ओपन केलेला आहे. या ठिकाणी अर्ज ओपन केलेला आहे आणि बाजूला बघा पेमेंटचं बटन दिलेलं आहे. त्या पेमेंटच्या बटनवर तुमच्यासमोरच क्लिक करतो. पेमेंट बटनवर क्लिक केलं या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा आता पूर्ण पेमेंट हिस्ट्री ओपन झालेली आहे. आता नाव वगैरे या ठिकाणी हाईड केलेलं आहे आणि बँक अकाउंट डिटेल वगैरे जे आहे ते हाईड केलेले आहे. बँक अकाउंट डिटेल आणि नाव हाईड केलेलं आहे, फक्त बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर बघा, आता शेवटचं पेमेंट तुम्हाला माहित आहे की म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापर्यंत अपडेट झालेला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता ऑनलाईन अपडेट व्हायचा आहे, खात्यात आला आहे, पण ऑनलाईन अपडेट झालेला नाही. डिसेंबर महिन्यापर्यंतचं पेमेंट या ठिकाणी अपडेट झालेलं आहे. मग आता बघा, थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला काय पाहायला मिळते. जेव्हा योजना सुरू झाली होती त्यावेळेला बघा, या लाडक्या बहिणीला पैसे आलेले नव्हते. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 10व्या महिन्यामध्ये 2 पेमेंट कॅन्सल झाले. 10व्या महिन्यामध्ये 2 पेमेंट कॅन्सल झालेले आणि या ठिकाणी कॅन्सल एक पेमेंट झालं 1500 रुपये कॅन्सल, दुसरं पेमेंट झालं 4500 रुपये कॅन्सल. त्यामागे रिझन काय होतं? तारीख सुद्धा तुम्हाला दिसत आहे. त्यामागे रिझन होतं इनॅक्टिव्ह आधार. दोन्हीही ठिकाणी इनॅक्टिव्ह आधार आणि या ठिकाणी जेव्हा आधारच इनॅक्टिव्ह आहे तर मग बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी नाही, पण वरच्या पेमेंटमध्ये बँकेचं नाव आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, दोन्ही पेमेंट कॅन्सल झाले. त्यानंतर मग काय झालं, अचानक 4500 या ठिकाणी आलेले आहेत. अचानक 12व्या महिन्यामध्ये 4500 अचानक या ठिकाणी आलेले आहे आणि पेड आहे. ग्रीन मध्ये पेड आहे, खाली कॅन्सल आहे, पण ग्रीन मध्ये या ठिकाणी पेड आहे. अचानक 4500 रुपये आले. आता जुना पुरावा आहे, पण माहिती महत्वाची आहे या ठिकाणी. मग आता हे 4500 कसे आले होते? 2024 मध्ये जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा नंतर 2-3 महिन्याचे हप्ते आले नाही, पण मग एकत्र 4500 आले होते. कारण त्या बहिणींनी काय केलं, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं. इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतच पैसे येतात का? असं पण नाही. बँकमध्ये अकाउंट काढण्याचं कारण काय होतं, तर त्यांचं आधार इनॅक्टिव्ह दाखवत होतं. आधार इनॅक्टिव्ह म्हणजे काय, तर त्यांच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं. त्यांच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे या ठिकाणी त्यांचे दोन्ही पेमेंट फेल झाले. त्यानंतर त्यांना समजलं की डीबीटी ऍक्टिव्ह करावं लागेल. मग डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासाठी बँकेमध्ये होत नाही, तर मग डायरेक्ट IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं. या ठिकाणी बघा तुम्ही, आता पूर्ण जे काही पेमेंट तुम्हाला दिसत आहे, पोस्ट बँकेची पूर्ण यादी आहे आणि तुम्हाला सर्व पेमेंट जे काही आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता पूर्ण रेग्युलर हप्ते सुरू आहे. एकही हप्ता आलेला नाही, सर्व हप्ते आता रेग्युलर सुरू आहे. त्यामुळे डीबीटी जर तुमचा आधीपासून बंद असेल आणि तुम्हाला याबद्दल आयडियाच नसेल, आता भरपूर बहिणींना माहीत झालेलं आहे डीबीटी काय आहे, कसं चेक करायचं, सर्वांना चेक करता येते. पण भरपूर ग्रामीण भागात किंवा शहरी भागात अजूनही अशा महिला आहे की त्या किंवा ऑनलाईन व्हिडिओ पाहत नाही किंवा व्हिडिओ पाहून माहिती घेत नाही आणि त्यांचा केवायसी सुद्धा बरोबर आहे, त्यांनी केवायसी केली, पण अजूनही त्यांना त्यांचा अर्ज चेक करता येत न असल्यामुळे हा प्रॉब्लेम त्या बहिणींचा झालेला आहे. एकही रुपया अजूनपर्यंत आलेला नाही. या बहिणीला जसं लगेच समजलं की आधार इनॅक्टिव्ह आहे, डीबीटी इनॅक्टिव्ह आहे, डीबीटी ऍक्टिव्ह करायला पाहिजे, एकतर स्वतःच्या बँकेमध्ये ऍक्टिव्ह केलं असतं किंवा मग पोस्ट बँकेचं जसं यांनी अकाउंट काढलं. पोस्ट बँकेचं अकाउंट काढल्यानंतर लगेच 4500 जमा झाले. तेव्हा एकत्रित पैसे येत होते, तेव्हा पेंडिंग लाभ मिळत होता. जे काही लाडक्या बहिणींचा डीबीटीचा प्रॉब्लेम होता, तर पेंडिंग लाभ शासनाकडून दिला जात होता. आता कदाचित केवायसी किंवा डीबीटी मुळे दिला जात नाही, पण आधी दिला जात होता. त्यामुळे सांगायचा मुद्दा हाच की अजूनही जर तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या एरियामध्ये, गावामध्ये किंवा कोणत्या खेडेगावामध्ये राहत असाल, ग्रामीण भागात राहत असाल आणि त्या बहिणीला अजूनही एकही रुपया आला नसेल आणि त्यांनी ई केवायसी
ई-के-वाय-सी सुद्धा पूर्ण केली असेल तरी पण एकही रुपया आला नसेल तर त्यांच्या बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी त्यांनी चेक करायला पाहिजे. त्यांनी त्यांचं डीबीटी चेक करायला पाहिजे. डीबीटी कसं चेक करायचं त्या टॉपिकवर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला त्याची लिंक देईल, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. पण बघा, डीबीटी अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्यात येते. तुमचं जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्डचा नंबर, त्यानंतर डीबीटी इनेबल किंवा ऍक्टिव्ह या ठिकाणी असायला पाहिजे. इनेबल किंवा ऍक्टिव्ह दोन ठिकाणी तुम्ही डीबीटी चेक करू शकता, आधारच्या वेबसाईटवर आणि NPCI गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर. तर डीबीटी ऍक्टिव्ह असेलच. डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला सर्व हप्ते येणार, जरी तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असेल तरी पण. बरोबर. तर बघा, आता जे काही हा मुद्दा होता तो टेक्निकल होता आणि महत्वाचा होता. ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही त्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे महत्वाचे आहे. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची गलती करू नका किंवा चुकी करू नका. वरच्यावर दर महिन्याला तुमचं आधार ऍक्टिव्ह आहे का किंवा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे तुम्हाला दर महिन्याला चेक करायचं आहे. कधी कधी काय होते, ऑटोमॅटिकच डीबीटी डिॲक्टिव्हेट होऊन जाते, मग अचानकच तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. मग तुम्हाला वाटते की केवायसी मुळे हप्ता बंद झाला असेल, ते कारण त्या ठिकाणी नसणार, डीबीटीचं सुद्धा कारण असू शकते. त्यामुळे केवायसी सुद्धा तुम्हाला करायची आहे. केवायसी चुकली असेल नसेल चुकली तो एक प्रॉब्लेम असणारच, पण या ठिकाणी डीबीटीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आधार ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह असणे, त्यामुळे सुद्धा पैसे थांबू शकतात. जसं या बहिणीचे पैसे थांबले होते, नंतर 4,500 रुपये एकत्रित सर्व जमा झाले. त्याचबरोबर अर्ज वगैरे तुम्हाला चेक करता येत असेल, जसं मी तुम्हाला या ठिकाणी अर्ज चेक करून दाखवलेला आहे. तुमच्याकडे तुम्ही स्वतः अर्ज भरला नसेल तर ज्या व्यक्तीकडे अर्ज भरला त्यांना विचारा, त्यांच्याकडे ID पासवर्ड असेल आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं पेमेंट स्टेटस वगैरे पाहू शकता. त्या ठिकाणी नेमका प्रॉब्लेम काय आहे, डीबीटी मुळे पैसे बंद झाले किंवा केवायसीचा प्रॉब्लेम आहे, सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. जसं या ठिकाणी डिटेल आली, आधार इनॅक्टिव्ह असल्यामुळे हप्ते बंद झाले अशी डिटेल या ठिकाणी देण्यात आली, तशीच डिटेल तुमच्या अर्जामध्ये सुद्धा राहू शकते. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या एरियामध्ये अशा कोणत्या बहिणी आहे का ज्यांनी अजूनपर्यंत केवायसी केली असून सुद्धा अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही. एकही रुपया मिळालेला नाही त्या बहिणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचा पूर्ण मुद्दा त्या ठिकाणी मांडा. तुम्हाला 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मदत सुद्धा या ठिकाणी केली जाईल. बरोबर. आणि डीबीटी नक्की चेक करा. डीबीटी ऑनलाईन चेक करता येते NPCIच्या वेबसाईटवर आणि आधारच्या वेबसाईटवर. त्या ठिकाणी तुमचा आधार ऍक्टिव्ह आहे का ते तुम्हाला माहित होते. जर कोणतंही अकाउंट तुम्ही अर्ज भरताना दिलं असेल, ते अकाउंट जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही. आणि तुमच्याकडे दुसरं कोणतंही अकाउंट असेल तरी त्या खात्यामध्ये पैसे जमा होतात जर ते ऍक्टिव्हेट असेल. जसं या ठिकाणी मी तुम्हाला पोस्ट बँकेचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि जर कोणत्याच बँकेमध्ये डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह नसेल, चेक केल्यानंतर ऍक्टिव्हेट दाखवत नसेल, तर सरळ IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढून घ्या. IPPB पोस्ट बँकेचं अकाउंट 2 दिवसामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हेट करून मिळते आणि येणाऱ्या हप्त्यापासून तुम्हाला हप्ते ऑटोमॅटिक सुरू होतील. बरोबर. तर आणखी तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, पण प्रश्न तुमचा सविस्तर असला पाहिजे. तुम्हाला कधीपासून पैसे आलेले नाही, तुम्ही डीबीटी चेक केला आहे का, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुम्हाला माझ्याकडून हेल्प सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येईल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.